अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामपारस गावातून एका इसमाकडून 14 किलो गांजा, एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 16 जानेवारी रोजी बाळापूर पोलिसांनी केली. पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार अनिल जुमळे यांना पारस येथे राहणारा अंकित प्रकाश इंदोरे वय 22 वर्षे राहणार पारस हा त्याच्या राहते घरी गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करत आहे व त्याच्या जवळ एक पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे 2 पंचांसमक्ष त्याचे अंकित इंदोरे यांच्या राहत्या घराची झडती केली असता त्याच्या घरात अंदाजे 14 किलो गांजा व एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्याकडे असा 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं जप्ती कारवाई करून प्रचलित कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सदर इसमास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पाटील, पोलीस अंमलदार गोपाल सिंग ठाकूर, अनंत सुरवाडे, अंकुश मोरे, संजय टाले, साहिल खान, निखिल सूर्यवंशी, सदीप पेड, सचिन कानडे, सुरेश बाळसाखळे, प्रवीण अवचार, चालक सिद्धार्थ कोथाडे व वानखेडे यांनी केली. संजय उंबक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.